मी नितेश यादवरावजी वंजारी, मी हा जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष आहोत। आज आमच्या स्वामीला म्हणजे आमच्या आईला एक चुकीच्या आमच्या स्वामीला जे बोललेलं आहेत, आम्ही त्यांचा आज इथं निषेध करत आहोत। जे विजय वेडिट्टीवार यांनी आपल्या स्वामीला जे एकेरी शब्दात बोललेलं आहेत, त्यांचा आम्ही सर्व जिल्ह्याच्या वतीने आम्ही इथं एकत्र येऊन आम्ही त्यांचा निषेध करत आहोत। आणि जे असं बोलायला नाही पाहिजे। आज आमची गुरुदेव म्हणजे आमचे आणि ते आमच्या दैवताचा जो अपमान केला आहे तो आम्ही सहन करणार नाही। आम्ही त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी जाहीर अशी माफी मागावी, हेच आमचं लक्ष आहे, मागणं आहे। एवढे बोलून मी थांबतो। वर्षा राजूजी फंदे, मी श्री संप्रदायाच्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या भंडारा जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष आहेत। आणि बघा, आमच्या स्वामीजीवर जो काही अत्याचार झालं, अत्याचार म्हणजे कसं की आम्ही महिला किंवा आमच्या माऊलींची लेकरं आणि लेकरं असताना आपल्यावर जर कोणी आपल्या आईला काही बोलत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही। कारण की त्यांनी आपल्याला कोणी नाव घेऊन जर बोललं, जर त्यांनी असंच बोललं असतं तर आपण कोणावरही काही आक्षेप केलो नसतो। पण आज त्यांनी जगद्गुरू माऊली यांचे सर्व भक्त शिष्य म्हणत आहेत की बा यांच्यामुळे आम्ही आज निवडून आलो किंवा यांच्यामुळे सगळं काही होऊ शकतो, असं त्यांनी ठामपणे आमच्यावर जो काही ऑब्जेक्शन घेतला आहे विजय वडेट्टीवार, आम्ही त्यांना माफ करणार नाही। कारण की त्यांना जे काही ते बोलले त्यांना आमच्यापर्यंत सर्व संप्रदायापर्यंत येऊन माफी मागावीच लागेल। जर ते आले नाही तर आम्ही सुद्धा समोर कोणती पण कारवाई करू शकतो, त्या कारवाईत ते त्यांना प्राधान्य द्यावंच लागेल आणि त्यांना ती मागणी आम्हाला मागावंच लागेल। कारण की कसं असतं, गुरु हे नेहमी आपल्याला चांगलं कार्य शिकवत असतात आणि शिकवत असताना आपण त्यांच्यावर अत्याचार करणे, कारण की आपल्याला जेव्हा वेळ असते आपण तेव्हा आपली महाराष्ट्राची भूमिका हीच आहे की साधू संतांची भूमिका आहे। त्यामुळे आपण या भूमीमध्ये आपण सर्वांनी कसं वावरलं पाहिजे पहिल्यांदा हे शिकणं गरजेचं आहे। कारण की ते सुद्धा एका गुरुच्या किंवा आईच्या पोटातून जेव्हा आले तेव्हा ते काही सगळं शिकून नाही आले, देवांजवळ किंवा सर्वांजवळ गेले, सर्वांच्या आशीर्वादामुळे तेव्हा आज वरच्या पदापर्यंत पोहोचू शकले आहेत। तर यासाठी मी माझ्या जिल्ह्याच्या वतीने आणि पूर्ण जगद्गुरू माऊलींच्या वतीने त्यांनी आम्हाला माफी मागावी असं मी जाहीर सभेमध्ये सांगत आहे। श्री